नमस्कार मित्रांनो, मराठी योजना या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आरोग्या संबंधित शासकीय महत्त्वाच्या 2 योजनांची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे मित्रांनो अशाच नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला भेटून जाईल। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। तर इथे लक्ष द्या मित्रांनो, पहिली योजना म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच मित्रांनो आभा कार्ड। हे तर तुम्ही ऐकलंच असेल मित्रांनो। आणि आभा कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। तुमच्या जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर मित्रांनो तुम्ही जवळच्या आधार केंद्रात किंवा UCL केंद्रामध्ये जाऊन तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता। आणि मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर तुम्ही जे काही आभा कार्ड आहे हे काढू शकता। मित्रांनो, आता या आभा कार्डचे नेमके फायदे काय आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता। उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाहीये। आभा कार्ड मध्ये ब्लड ग्रुप आजार यांची संपूर्ण माहिती असेल। मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनवले जाईल। ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसिन, ई फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील। वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल। मित्रांनो, आता नेमके आभा कार्ड कसे काढावे तर नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचे आभा कार्ड काढू शकता। चला तर मित्रांनो पाहूयात दुसरी योजना। मित्रांनो, दुसरी योजना म्हणजेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना। मित्रांनो, ह्या दोन्ही योजना एकामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहे। म्हणजेच या दोन्ही योजना आयुष्यमान भारत योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ऍड करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेचा जो काही उद्देश आहे तो इथे तुम्ही पाहू शकता। आर्थिकदृष्ट्या गरीब जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवणे, प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयाचे आरोग्य संरक्षण, सर्व शासकीय रुग्णालय व 1350 अंगीकृत रुग्णालय मार्फत 1356 उपचारावर इथे 1350 अंगीकृत रुग्णालय मार्फत 1356 उपचार इथे होणार आहेत। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता लाभार्थी सामाजिक आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंदित समाविष्ट कुटुंब, अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबे, पिवळी अन्नपूर्णा योजना व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबे, शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबे, शासकीय निमशासकीय कर्मचारी यासह शिधापत्रिका नसलेले कुटुंबे, आश्रमशाळेतील विद्यार्थी, अनाथालयातील मुले, आश्रमशाळेतील महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, कुटुंब बांधकाम कामगार इथे या योजनेचा लाभ घेऊ शकतात। अपघातात जखमी महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्ण सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकतात, म्हणजेच लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे म्हणजेच शिधापत्रिका, तुमचा फोटो म्हणजेच ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार कार्ड, ओळखपत्र किंवा पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा इत्यादी तुम्हाला इथे कागदपत्र लागणार आहेत। मित्रांनो, हे कार्ड तुम्ही ऑनलाईन सुद्धा काढू शकता किंवा अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र रुग्णाला लाभ मिळवून देण्यासाठी मदत करेल। अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।